आपण बघत आहात आवाज कसमादेचा। सताणा शहरातून जाणाऱ्या साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील बसस्थानक ते जिजामाता उद्यान दरम्यानच्या रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात शिवतीर्थ येथे आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून आंदोलनाला आता जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले आहे। या आंदोलनात नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवकांसह विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला। शहरातील महामार्गाची अक्षरशः चाळण झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत। बस स्थानक ते जिजामाता उद्यान परिसरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून अतिक्रमणांमुळे रस्ता अरुंद झाला आहे। त्यामुळे पादचारी, दुचाकीस्वार आणि वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। वाहतूक कोंडी, वाढते अपघात आणि नागरिकांची गैरसोय यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी महामार्गाचे काम तातडीने सुरू करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। तब्बल 41° तापमानात सुरू असलेल्या या आमरण उपोषणामुळे प्रशासनावर दबाव वाढला आहे। दरम्यान राज्य महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी महामार्गामगत जागा उपलब्ध नसल्याने कामात अडचणी निर्माण झाल्याचे सांगितले। काँक्रिटीकरणाऐवजी सध्या तातडीने डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात येईल असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे। मात्र प्रत्यक्ष काम सुरू झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। मिळालेल्या माहितीनुसार महामार्गावरील खड्डे आज रात्री बुजवून त्यावर डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले आहे।